जय जय रघुवीर समर्थ राम राम. स्वानंद जो नित्य जपातून तपाकडे म्हणजे पचवण्याकडेच प्रवाहित होऊ लागला, तो संत सागरातच पोचतो. परंतु संत हृदय ओळखून अंतरची स्वधर्मनिष्ठा त्याने नंदादीपाप्रमाणे तेवढ ठेवली पाहिजे. याचे कारण म्हणजे संतांना तुमच्या धर्मनिष्ठतेपेक्षा स्वधर्माचे आचरण अधिक प्रिय असते. जगामध्ये धार्मिकता खचाखच भरलेली आहे, परंतु ही सकाम आहे. प्रेमाचे दोन प्रकार आहेत. एक, मगाशी सांगितल्याप्रमाणे तोंडावर स्तुती करणे हे प्रेम नव्हे, पण त्या व्यक्तीच्या माघारी तोंडात त्याच्याबद्दल स्तुती असणं हे प्रेम आहे. हृदयात त्याचं स्मरण असणं हे प्रेम आहे. याला स्वधर्माचरण अधिक प्रिय होऊ लागतं. स्वानंद, स्वधर्म म्हणजे काय? तर तुमचे अविरत प्राणप्रिय अनुसंधान. बस, तुमच्या कल्याण निश्चित समजा. याबद्दल तुम्हाला कोणालाही विचारण्याची गरज नाही. अरे स्वानंद, संत म्हणजे प्रकट निरअहंकारी सत्य आहे. त्या पुरुषापाशी ना प्राकृत अहम आहे, ना आध्यात्मिक अहम आहे. म्हणून स्वानंद, संत म्हणजे दीनांची माऊली आहे. अरे संत म्हणजे साक्षात कृपेची मूर्ती आहे. एवढंच काय, संत म्हणजे शाश्वततेचे मायबाप आहेत. स्वानंद, संत म्हणजे साक्षात कृपामूर्ती आहे. अरे ती जीवनाची नौकाच आहे. जो बसला तो पार झाला. म्हणून संत म्हणजे निर्हेतुक कृपा आहे. तुमच्याकडून तिळमात्र नमस्काराची सुद्धा अपेक्षा नाही. म्हणून संत म्हणजे संस्काराची बीज आहे. बाकी प्राकृत जीवनातली प्रकृतीतली सर्व बीजे नष्ट होतात, पण संस्काराचं बीज कधीही नष्ट होत नाही. कुठल्याही योनीमध्ये जा, संस्कार तेच राहतात. आणि म्हणून स्वानंद, जसे संस्कार तसा स्वभाव होतो. हो, म्हणून संत म्हणजे वैराग्याची, विवेकाची ओती मूर्ती आहे बाबा. त्यांच्याकडून तुम्ही सहज स्वभावगत शिकू शकता की संसाराबद्दल त्यांचा सतत वैराग्य जागा असतं आणि अध्यात्मामध्ये त्यांचा विवेक जागा असतो. हे मी वारंवार सांगतोय. स्वानंद, संत म्हणजे नात्याशिवाय जिवंत झरा आहे प्रेमाचा. परंतु संसारातल्या नात्यामध्ये प्रेम नसतं. इच्छा आणि अपेक्षा असतात. प्रेमाचं फक्त आवरण असतं. खऱ्या अर्थानं ते प्रेम नसतं. म्हणून मागे मी सांगितलं होतं, नात्यात कधी प्रेम नसतं आणि प्रेमात कधी नातं नसतं. म्हणून तुला सांगितलं, संत म्हणजे चालते बोलते महातीर्थ आहे. अन्य कुठल्या तीर्थावर जातोस? वेळ गमावण्याला, अशांत होण्याला? तिथे दोन्हीचा नाश आहे. एक वेळेचा
आणि स्वकष्टानं कमवलेल्या धनाचा. म्हणून स्वानंद, अरे संत म्हणजे अनंताचा अंत जाणून सदा जनसेवेत आणि आत्मस्थितीत राहणारे, रमण करणारे असे उदार आत्मा आहेत. त्यांनीच अनंताचा अंत जाणला, म्हणून ते संत झाले. म्हणून स्वानंद, शरीर संत म्हणजे शांती सागराची महामूर्ती आहे. अन्यथा सर्व विश्व शांतीसाठी कुणी व्यक्तीचा शोध घेत आहे, कुणी वस्तूचा, कुणी स्थानाचा, कुणी पदार्थाचा, परंतु त्यांची स्थिर शांती नाही. जे मागे सांगितलं ते पुन्हा सांगतो. ज्ञान, शांती आणि प्रेम हे स्वयंभू असतं. ते बाहेरून कधी मिळत नसतं आणि बाहेर कधी स्थिर होत नसतं. स्वानंद संत म्हणजे उदासीन आणि उपरतीचे धीर गंभीर आकाश आहे. एक टक जर तू त्यांच्यावर त्राटक केलंस तर तुला कळेल की गंभीरता म्हणजे काय असते आणि उपरती म्हणजे काय असते. म्हणून स्वानंद संत म्हणजे वृत्तीची निवृत्ती आहे बाबा. जसं आमोशाला चंद्राचं दिसणं अशक्य असतं, त्याप्रमाणे या पुरुषांच्या अंतःकरणामध्ये वृत्ती उठणं अशक्य असतं. म्हणून संत म्हणजे साक्षात प्रकट सत्य आहे हे पुन्हा पुन्हा सांगतोय. ज्या सत्याबद्दल वाणी बोलूच शकत नाही, वाणी मौनाला जाते, वेद श्रुती स्मृती मौनाला जाते, असं हे संतांचं सत्य आहे. वेद श्रुती स्मृती ही सगळी मुखी होते त्यांच्या पुढे. म्हणून बाबा संत म्हणजे अनाकलनीय परमतत्व आहे. आपल्या आकलेत येत नाही, आणि जो आकलेनं तोलू लागला त्याचा सर्वनाश झाला. यास्तव लोकनिंदा तर पाप आहेच आहे, पण संत निंदा सुद्धा पाप आहे बाबा, महापाप आहे. का तर संत म्हणजे परमात्म्याची प्रतिकृती आहे हे विसरू नका. अलग पुरुष के आरसी साधू का ही देह, लखा जो चाहे अलग को तो उन्हीं में लक लेह. अरे स्वानंद, अधिक काय बोलू त्या त्रिवेणी महात्म्यांच्या बद्दल. त्रिवेणी, प्रयाग महाकुंभ कुठे लागलेला आहे? त्रिवेणीवर. म्हणून स्वानंद स्वानंद, अधिक काय बोलू त्या त्रिवेणी महात्म्यांच्या बद्दल. ते संत म्हणजे चराचराची कामधेनूच आहे. जे बुड्या मारून मिळत नाही ते त्यांच्या हृदयात बुडी मारल्याने सर्व मिळतं. अरे बाबा, सत्य स्वतःला त्यांच्याशिवाय पोरके अनाथ समजते. जसं एखाद्याला आई वडील नसेल तर तो पोरका म्हटला जातो, अनाथ म्हटला जातो. त्याप्रमाणे सत्य स्वतःला संतांच्या शिवाय पोरके समजते, वांजोटे समजतं स्वतःला. जे सत्य सदा नैष्टिक ब्रह्मचारी आहे, म्हणजे ते सत्य अजून बाटलेलं नाही. बाकी सर्व बाटकी आहेत, पण ते सत्य अजून बाटलेलं नाही. का तर प्रत्येकाला सत्यात विलीन व्हावं लागतं. सत्य कधी कुणात विलीन होत नसतं. म्हणून ते सत्य ब्रह्मचारी आहे. जसं मारुतीराय ब्रह्मचारी आहेत. अर्थात त्यांचा आणि स्त्रीचा संबंध नाही, त्यांचा आणि फक्त रामाचा संबंध आहे. म्हणून त्यांनी माता सीतेला बी स्पर्श केला नाही.
आपल्या प्रियेची इष्टनिष्ठा. म्हणून फक्त त्यांनी लंकेत सांगितलं की माता, हवं तर मी तुला या क्षणाला घेऊन जाऊ शकतो, पण मला मर्यादा आहेत, कारण मी मर्यादा पुरुषोत्तमाचा दास आहे. राम म्हणून हे सत्य सदा असंग आहे, हे विसरू नका. सत्य सदैव असंग आहे आणि त्या सत्याचेच तुम्ही अंश आहात. येण्यापूर्वी तुम्ही असंग होता आणि गेल्यानंतर तुम्ही असंग राहणार आहात. मग आता आहात तर थोडं असंगतेचा अभ्यास चालू ठेवा. ज्या सत्याला आजपर्यंत कोणीही उष्टे केलेले नाही बाबा, ते सत्य अजून सुद्धा उष्टे झालेले नाही, म्हणून ते ब्रह्मचारी आहे. स्वानंद, ते सत्य संत आश्रयाने स्वतः कृतकृत्य होते. जसा बाळाला खेळणं मिळालं, पुरुषाला स्त्रीला पुरुष मिळाला की त्यांना धन्यता वाटते, लोभ्याला धन मिळालं, कामीला काम मिळालं, गरीब श्रीमंत झाला की त्यांना धन्य धन्य वाटतं. तसं त्या सत्याला संत मिळाले की सत्याला असं वाटतं मी कृतकृत्य झालो. सत्याची सहजता, सरळता, सत्यता आकाशातील सूर्याप्रमाणे अगदी स्पष्ट व तेजस्वी असून सुद्धा मायावी भोग आणि संग्रही लोक त्या सत्याकडे पाठ का फिरवतात, हा मोठा प्रश्न आहे. ज्या या मायावी विद्येचे कधी अस्तित्व नव्हते व पुढे ही कधी नसणार, त्या असत्य विद्येसह मूढ जनांच्या बाजारात अनन्यसाधारण मूल्य दिले जाते. त्यामुळे बाबा, स्वतःच स्वतःची फसवणूक करून हे संसारी घेतात. याविरुद्ध संस्कारामुळे हे लोक तामसी राजसी जीवन जगण्यातच स्वतःची धन्यता प्राप्त करून घेतात आणि प्रसंगवधान नैमित्तिक सात्विकता सुद्धा त्यांना डोईजड होते. ज्या सत्याबद्दल त्रिदेव सदा समाधीस्थ राहण्याची इच्छा बाळगतात, तिन्ही देव त्या सत्याला धरून समाधीस्थ राहायची इच्छा करतात. त्याच सत्याला धरून ज्ञानेश्वर संजीवन समाधीच्या अवस्थेत गेले. त्याच सत्याला अनुभवून धारण करून रामतीर्थ समाधीस्थ झाले गंगेच्या कडेला. म्हणून संत जे सदैव समाधीस्थ सत्व, त्यात प्रत्येक सिद्ध निष्प्राण केवलीत स्थिरावलेला असतो. स्वानंद, असे हे अद्वितीय आत्मसुखाचा, आत्मशांतीचा, आत्मज्ञानाचा त्याग करून अहंकाराने हे संसारी फुलून स्वर्ग नरकाचे वाटेकरी होते. स्वर्ग आणि नरकाचे वाटेकरी होते. त्यांना परिणामाची भीती का नाही, याला एकच उत्तर. जसं कबीर म्हणाले, संसारी खातेत आणि झोपतेत आणि संत जागे होऊन रात्रभर रडत राहतात की याला पार कसा करू. म्हणून बाबा, त्यांना परिणामाची भीती का नाही, याला एकच उत्तर, आणि ते म्हणजे इंद्रिये मन अधीन झालो देवा. इंद्रिय आणि मनाच्या अधीन देवा मी झालेलो आहे. त्यामुळे तुला जसं वाटतंय तसं मी होऊ शकत नाही. पण बाबा यांनी जरा जरी अन्वेषण केले, अर्थात परतीच्या प्रवासाचा विचार जरी केला की आज ना उद्या इथून निघून जायचंय, उपरतीचा थोडा जरी विचार केला
तरी सत्य त्यांच्या उषा पायत्याला खेळेल यात अन्यथा नाही. पण असे का होत नाही? असे का होत नाही? तर आतमध्ये अंतरीची तगमग नाही, स्वतःमध्ये निर्बलता जाणवत नाही. गाडी आहे, बंगला आहे, धन आहे, हात तळमळ नाही, तगमग नाही, हृदय द्रवितता नाही, कधी हृदय पाझरत नाही, अश्रूंची सत्यता कधी त्यांचा आश्रय घेत नाही, उपरतीची उदासीनता नाही, निस्वार्थतेची साक्ष देणारी अशी एक सुद्धा गोष्ट त्यांच्याकडे नाही. असो, तो सर्वनियंता आहे आणि सर्वज्ञ आहे, सर्वांचा साक्षी आहे, तो चतुरांचा चतुर आहे, त्याला सर्व कळते. म्हणून तो संतांचा दास होतो, पण संसाराच्या भावाला कधी भुलत नसतो. ठीक आहे ना? प्रसंगी तो संतांचा दास होतो, पण संसाराच्या भावाला कधी भुलत नसतो. म्हणून असा परमात्मा निर्बलांचे बल आहे, त्यालाच हरी म्हणतात. स्वानंद काय सांगू, एखाद्या बुडत्याची तो काठी आहे, तो अनाथांचा नाथ आहे. जन्मापूर्वी ते मृत्यूनंतर एक त्याचीच खरी साथ आहे. त्याला तुमच्या स्तुतीची, शब्दांची, वस्तूंची, पदार्थाची काडी मात्र गरज नाही, तर तुम्ही अंतर्बाह्य किती पवित्र आहात याची गरज आहे. त्याला तुमच्यातल्या सत्याच्या भुकेची गरज आहे. तुम्हाला सत्य किती प्रिय आहे, तुमच्या गरजेचे कारण कळण्याची गरज आहे. तुमच्या गरजेचे कारण कळण्याची त्याला गरज आहे. स्वानंद, त्याला गरज आहे तुमच्या विलिनीकरणाची. बस आता एवढं झालं, आता तुझ्यात विलीन होतो, तुझ्या सत्याशी एकरूप होतो. जसं पंचभूत एकमेकात विलीन होते, चैतन्य परमात्म्यात विलीन होते, जीव शिवात विलीन होतो, तसे अथवा मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसं स्वानंद शेवटी मी एवढंच सांगेन की सतशिष्याने अनुसंधानाशिवाय कधीही राहू नये. जय जय रघुवीर समर्थ. राम राम राम. जसं गुरुचरणावर आधी नैवेद्य अर्पण केल्याशिवाय आपण भोग लावत नाही, तसं अनुसंधानाशिवाय प्राण आत जाऊच द्यायचा नाही. त्या प्राणाबरोबरच संधान केलं पाहिजे. मी कोण आहे, कुणाचा आहे, कुठे आहे, मी कोण आहे, कुणाचा आहे, कुठे आहे. जी खंत माऊलींना लागली की इथे काहीही सत्य नसताना मी ते का आलो, ते वारंवार त्यांचं संधान त्यांना समाधिस्थ करून गेलं. आपल्याला समाधिस्थ नाही करता आलं त्यांना, तर काही हरकत नाही, आपण ध्यानस्थ तरी होऊ शकतो. राम नारायण.